आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नेतृत्व कोणतं गट करणार यावरून एनसीपीचं विलीनीकरण रखडलं, यावर तोडगा काढण्याचं काम सुरू असल्याची सूत्रांची माहिती। विद्यार्थी आंदोलनामुळे चर्चा तात्पुरती खंडित, सूत्रांची माहिती। विलीनीकरणाला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांचा विरोध, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांची समजूत काढली जाणार, सूत्रांची माहिती। मनसे नेते अमित ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। सकाळी 10 वाजता बैठकीला सुरुवात होणार। 26 जुलैच्या मुंबईतील मोर्चासंदर्भात बैठक पार पडणार। अशोक खरातनं ज्योतिष किंवा अंकशास्त्राचं कोणतंही शिक्षण घेतलं नसताना भोंदूगिरी केली। भोंदू अशोक खरातची कबुली, स्वतःच्या पैशातून कुटुंबातील सदस्यांच्या नावावर अनेक मालमत्ता खरेदी केल्याचं मान्य केलंय। महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 दिवस मान्सून सक्रिय राहणार। पुणे घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज। हवामान विभागाकडून पुण्यासाठी रेड अलर्ट, तर कोकण, सातारा, नाशिक आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। राज्यात जुलै महिन्यात 7 वेळा भूकंपाचे धक्के, 6 धक्के एकट्या हिंगोली जिल्ह्यात बसले, तर पालघरमध्ये अरबी समुद्रात 5 किलोमीटर खोलीवर भूकंप झाल्याची नोंद। हिंगोली आणि पालघरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता वाढली आहे। एफडीएच्या कारवाईनंतर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील उपाहारगृहाला टाळं। तर नाशिक आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस सुरूचे आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, साताऱ्यात मुसळधार पावसाची शक्यता। पुण्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरला पावसाचा येलो अलर्ट। पालघरमध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर। हवामान विभागाकडून पालघरसाठी आज ऑरेंज अलर्ट। डहाणू आणि तलासरीत शाळांना सुट्ट्या जाहीर। मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ। पालघरमधील धामणी धरणातून पाण्याचा विसर्ग। सूर्या नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ। गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी। पावसाचा जोर रात्री देखील कायम। महापौर हिमगौरी अडके यांनी अधिकाऱ्यांसह केली पूरस्थितीची पाहणी। नाशिकमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस। नाशिकच्या रामकुंड परिसरात पाण्याची पातळी वाढली। दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्यात बुडाला। गोदाघाट परिसरातील अनेक छोटे मोठे मंदिर पाण्याखाली। नाशिकमध्ये गोदावरीच्या पुराने बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं। गोदाघाटच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन। नाशिकमधील गोदावरी नदीला पूर। चांदोरीतील हेमाडपंथी मंदिर पाण्याखाली। नदीने पात्र सोडल्याने नदीकाठावरील खंडेराव महाराज मंदिर 70% पाण्यात बुडालं। पुराचं पाणी परिसरातील शेतांमध्येही शिरल्याने शेतीचं नुकसान। नाशिकच्या निफाडमधील नांदूर मधमेश्वर धरणातून 55,775 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। गोदावरी नदीला पूर आल्याने निफाड सिन्नर राज्य महामार्गावरील पुलावर पाणी पोहोचलं। पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा। नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आल्याने निफाडमधील सायखेडा गावात पाणी शिरलं। सायखेडामधील 30 आणि चांदूरमधील 35 कुटुंबाचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन।